प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल, या वर्षाच्या पहिल्या रविवारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही काल देखील वर्षाचा पहिला दिवस त्याच्या मंदिरामध्ये होतो आणि त्याची स्तुती करण्यासाठी आलो, तसंच हा महिन्याचा पहिला रविवार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे आम्ही काय आहोत, आनंदी आहोत त्याच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. देवाला धन्यवाद देऊ. आणि तसंच आजचा दिवस हा जो आहे तो आज अजून काय आहे आज? प्रेज द लॉर्ड. आणखीन एक महत्वाची गोष्ट की प्रभू भोजन आहे. प्रेज द लॉर्ड. ती संधी, प्रभू भोजनाची संधी देव आम्हाला देतो आणि म्हणून आम्हाला तो एकत्र येण्याचे क्षण आमच्यासाठी देतो की आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये यावं. आणि यासाठीच आपण देवाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार आणि उपकार मानू. या आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ आणि देवाची उपकार स्तुती करू की त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करू आणि त्याची स्तुती करू. आपण आपले नेत्र यावेळेस बंद करू आणि देवाला धन्यवाद देऊ, त्याचे उपकार मानू. आम्ही आपले नेत्र बंद केलेले असताना त्याच्या नावाची स्तुती करूया, कारण तो चांगला आहे. त्याचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर चांगला आहे आणि तो चांगले ते करतो. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. आणि म्हणून आम्ही यावेळेस त्याला गौरवूया, त्याला उंचवूया, कारण तो आमच्यावर आमच्या जन्मापासून आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा प्रीती करणारा देव आहे. थँक्यू लॉर्ड. इब्री 13:8 मध्ये आम्ही वाचतो की येशू ख्रिस्त युगानुयुग सारखा आहे, तो कधी बदलत नाही. त्याने जी प्रीती तुमच्या आणि माझ्यावर केली, ती प्रीती आज सुद्धा आणि इथून पुढे सुद्धा आमच्या जीवनासाठी, या वर्षामध्ये सुद्धा तीच प्रीती आमच्यावर त्याची कृपा दया आहे. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ. आज तोच आमचा चालक आणि मालक आहे, तो आम्हाला चालवणार आहे या सभेमध्ये, या उपासनेमध्ये. आज त्याची वाणी ऐकण्यासाठी आम्ही आमचं लक्ष त्याच्याकडे लावत असताना त्याला गौरव, मान, सन्मान देऊ. प्रिया त्याच्या नावाची स्तुती करू. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. ज्याप्रमाणे स्तोत्र करता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. आज आम्ही उत्साहाने, देवाने आमच्यावर कृपा केली, देवाने आमच्यावर दया केली, म्हणून आज त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या मंदिरामध्ये आहोत. आणि म्हणून आम्ही उत्साहाने, आनंदाने आमच्या सर्व विचार, आमचे सर्व टेन्शन, आमच्या सर्व काळज्या, चिंता दूर करून आम्ही त्याच्याकडे पाहू. कारण स्तोत्र 121 मध्ये आम्ही वाचतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर देव, त्याचकडनं मला सहाय्य येते. त्याप्रमाणे आजच्या भक्तीसाठी, उपासनेसाठी आम्ही केवळ परमेश्वरावर अवलंबून आहोत. आम्ही केवळ देवावर अवलंबून आहोत. आम्ही केवळ त्याच्या हाताकडं त्या दास आणि दासीसारखं पाहू की आमच्यावर तू कृपा कर. आज या मंदिरामध्ये, या मंडळीमध्ये प्रत्येकाला तू स्पर्श कर ही प्रार्थना आम्ही करू. आणि देवाला विनंती करू की प्रभू, आज या ठिकाणी या मंडळीमध्ये येणारा व्यक्ती कोणत्याच प्रकारे रिक्त हस्ते जाणार नाही, तर परमेश्वराची कृपा त्याच्यावर विपुल अशी होईल, त्याची दया त्याच्यावर विपुल अशी होईल आणि त्याची कृपा, दया तो घेऊन आपल्यासाठी तो या मंदिरात जाईल. हो, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. कारण परमेश्वर भरणारा आहे, तो आम्हाला आशीर्वादाने, त्याच्या कृपेने, दयेने तो भरणारा आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू फादर. Praise and worship Lord. Glory to God, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you. Thank you.
Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Thank you, Lord. आपण आपले शब्द आम्ही आमच्या शब्दाने त्याचा गौरव करावा आणि म्हणून आम्ही आमचे शब्द त्याच्या गौरवासाठी वापर करूया. थँक्यू. यीशु के चरणों में यीशु के चरणों में आराधना करें, हाथों को उठा के हम आराधना करें, हाथों को उठा के हम आराधना करें, घुटनों पर आके हम आराधना, घुटनों पर आके हम आराधना, सर को हम झुका के हम आराधना करें, सर को हम झुका के हम आराधना करें, आराधना 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 यीशु के चरणों में आराधना करें, यीशु के चरणों में आराधना करें. स्वर्गीच्या आमच्या प्रेमळ पित्या, आज यावेळेस आम्ही तुझ्याकडे लीन आणि नम्र अंतःकरणाने आम्ही आमचं प्रभू सर्वस्व तुला अर्पण करतो. प्रभू येशू, आमच्यावर यावेळेस तुझी कृपा दया कर. तुझी स्तुती आराधना करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आत्म्याने आणि खरेपणाने आम्हाला तुझी स्तुती आणि आराधना करता येते. प्रभू येशू, प्रार्थना करत आहे माझ्या देवा की प्रभू आज दीक्षा, आज स्तुती आणि आराधनेमध्ये आज आम्हाला घेऊन जात असताना, प्रभू ती लिडिंग करत असताना प्रभू येशू तिच्यावर तुझ्या पवित्र आत्म्याची पाखर घाल आणि या ठिकाणी प्रत्येकाचे मार्ग मोकळे केले जाऊ. या ठिकाणी जो कोणी येईल त्या प्रत्येकाला तुझ्या वचनातून, तुझ्या स्तुती आराधनेतून त्या प्रत्येकाच्या जीवात्म्याला विसावा प्राप्त हो. धन्यवाद देतो माझ्या प्रभू, कारण सर्व काही तू करणार आहेस. आभार मानत ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. Amen. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. God is good. All the time. And all the time. God is good. इथे पुढचा वेळ दीक्षा आज आपल्याला तिथे आराधनेमध्ये घेऊन जाणार आहे. तर तिला मी विनंती करू की तिने यावं आणि आपला वेळ घ्यावा. Praise
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या पायावर उभं राहूया आणि देवाला गौरवूया. त्याने आपल्याला वर्षाच्या पहिल्या संडेला त्याच्या चरणी घेतलं आहे. तर किती मोठी गोष्ट आहे की आपण देवाच्या सानिध्यात आहोत आणि देव आपल्याला चालवत आहे. तर आपण का नाही त्याचे उपकार मानू, का त्याचे आभार नाही मानू, आपण का त्याला गौरव न देता आपण त्याचं गीत गाऊन गौरव करू आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. तर आपण पहिलं गीत गाऊया, मन मंदिर में येशू आया. पहिल्या दिवसालाच म्हणजे तो मागे होता, मागच्या वर्षातही तो ह्याच्याच मंदिरात होता. पण आपण गाऊया कुठं आलाय, मन मंदिर. आपल्या मनामध्ये काय आहे, येशू आहे. तर आपण गाऊया गीत पेज नंबर 42, गीत नंबर 123, मन मंदिर में येशू आया. पेज नंबर 42 आणि सॉन्ग नंबर 123. मन मंदिर में येशू आया, मेरा खुशियों से भरा. येशू आया, मेरा खुशियों से आपल्यामध्ये कोण आहे? येशू. त्याचं वचन सांगतं की जिथं दोघे किंवा तिघे असतं तिथं कोण असतो? येशू. पण आपण दोघांपेक्षा पुष्कळ आहोत. जरी तुम्हाला गीत येत नसलं तरी तुम्ही नाचून टाळ्या वाजून देवाचा गौरव करू शकता. तर आपण पुढचं गीत गाऊया, ढगावरती विराजून या. ह्या पुस्तक मध्ये नाही येते, तर आपण गाऊया. ढगावरती विराजून या, ढगावरती
प्रभू येशू येणार आहे कोणाला त्याच्या वधूला त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी. तर आपण कसे पाहिजे, रेडी पाहिजे. तर 2021 मध्ये पण देव आपल्या काय होता, सोबत होता. आणि 2022 मध्ये पण देव काय आहे, आपल्या सोबत आहे. तर आपण पुढचं गीत गाऊया, येशू मेरे साथ है, पेज नंबर 55 आणि गीत नंबर 176. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु मैं तेरी हूँ, मुझ में वसीला है, मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु मैं तेरी हूँ, मुझ में वसीला है, मेरे साथ देवाच्या नावाला आपण उंचवूया. तो काय होता, 2021 मध्ये पण काय होता, आपल्या सोबत होता. आणि 2022 मध्ये पण कोण, देव सोबत आहे. जीसस कसा आहे, तो काल पण सेम होता, आज पण सेम आहे आणि उद्या पण सेमच राहणार आहे. तर आपण पुढचं गीत गाऊया, जखमी करून तुझला मला सर्व मिळाले, पेज नंबर 64 आणि गीत नंबर 112.
पेज नंबर 112, गीत नंबर 64. त्याच्या हाती खिळे ठोकले तेव्हा आपल्याला काय मिळालं, आपल्याला रोगापासून आम्ही मुक्त झालो. आपल्याला त्याच्या 39 बसल्या फटक्याचं आरोग्य, आपल्याला त्यांनी फुलासारखं जपलं आहे, पण त्याला ते वधस्तंभावर खिळला गेला आहे. तर त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. त्याला जगाने त्याला पाहून जगाने धिक्कारलं होतं, पण त्याने आपल्याला त्याच्या जवळ घेतलाय. त्याला शाप लागले आहेत आणि आपल्याला कृपा मिळाली आहे. तर आपण हे न विसरता आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याला थँक्यू म्हणूया. आज ज्या ठिकाणी आज आपण आहोत त्याच्या कृपेमुळे, त्याच्या दयेमुळे आज त्याने आपल्याला त्याच्या मंदिरामध्ये उभा केला आहे. तर आपण त्याला थँक्यू म्हणूया. आपण गप न राहता प्रत्येकाने आपण त्याला काय देऊ नाही शकत, आपण आपल्या पोटाचं फळ फक्त त्याला देऊ शकतो. तर आपण त्याला थँक्यू म्हणूया, आपण त्याला धन्यवाद म्हणूया. सर्व गोष्टीबद्दल आपण त्याचे आभार मानूया. जी काही परिस्थिती आज तुमच्या जीवनामध्ये असेल ती देवाच्या कार्यासाठी आहे, त्याच्या मागे एक पर्पज आहे. आपण त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया, आपण त्याबद्दल देवाचे आभार मानूया, देवाचे उपकार मानूया. कारण की तो काय आहे, तो ग्रेट आहे, तो सर्वात समर्थ आहे, तो सर्वात शक्तिमान आहे. आपण देवाला थँक्यू म्हणूया, आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण गप न राहता आपण आपल्या मुखातून आपण त्याला थँक्यू म्हणूया, आपण त्याला धन्यवाद देऊया. कारण की तो एकच त्या धन्यवादाच्या लायक आहे, त्या धन्यवादाचा पात्र आहे. आपण त्याला उंचवूया, त्याला गौरवूया, कारण तो खरंच ग्रेट आहे, तो सर्वात शक्तिशाली देव आहे आणि त्याला काही इम्पॉसिबल नाही. आज जे काही तुम्ही तुमच्या मनात जे दुःख असेल, जे अंतःकरणात तुमच्या दुःख असेल, ते आज तुम्ही देवापुढे मांडा. तो ऐकणारा आहे. तुमचं जरी कोण ऐकत नसलं तर तुम्ही देवाकडे वळा, तो तुमच्यासाठी थांबला आहे, तो तुमची वाट बघत आहे, तुम्ही कधी त्याच्याकडे येताल.
आपण त्याला थँक्यू म्हणूया सर्व गोष्टीबद्दल. आपण त्याला उंचवूया, त्याला गौरवूया, कारण तोच एक महान देव आहे. धन्यवाद देवा. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. धन्यवाद देवा. थँक्यू थँक्यू. स्पीक विथ एव्हरी हार्ट जीसस. टच एव्हरी सोल फादर. धन्यवाद देवा. थँक्यू जीसस. थँक्यू गॉड. तू आम्हाला शब्द बोला. थँक्यू योग्यता से बढ़ के दिया हे अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया हे अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया हे अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया हे अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ आभारी हूँ प्रभु मैं।
कधी फेडणार नाहीये, ते कधी सुटणार नाही. त्याने आपल्याला खूप सारे उपकार केले आहेत. तो आपल्यासाठी मारला गेला, तो आपल्यासाठी गाडला गेला, तो आपल्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी उठला. तो त्यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालंय. तर आपण त्याला धन्यवाद देऊया. आपल्या जीवन घेतलं नसताना त्याने आपल्याला किती सारं दिलं आहे, आपल्यावर त्याने किती मोठी दया केली आहे. आपण ते न विसरता आपण त्याला थँक्यू म्हणूया, आपण त्याला प्रेज करूया, त्याला उंचवूया, कारण तो महान आहे. तो एकच ग्रेट देव आहे. आपण त्याला धन्यवाद देऊया. धन्यवाद देवा. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देवा. थँक्यू. तू ग्रेटेस्ट देवा, तू महान. आम्हाला विश्वास आहे तू प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोलला आहे. आम्हाला विश्वास आहे तू पर्सनली त्यांची भेट घेतली आहे. खरंच देवा तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. खरंच देवा तू ग्रेटेस्ट देवा. आज आम्ही तू आहोत तर फक्त तुझ्यामुळं प्रभू. तेव्हा आम्ही लायक आणि पात्र नसताना तू आम्हाला त्या लायक आणि पात्र केलं देवा. खरंच आम्ही तुझे उपकार कधी विसरू नाही शकत आणि ते फेडूही नाही शकत देवा. तू इतका ग्रेट आहेस प्रभू, तू इतका महान आहेस देवा. धन्यवाद देवा. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू प्रभू. धन्यवाद थँक्यू जीसस. हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझ्या नावाला उंचावते प्रभू, तुला गौरवते कारण तू महान आहे देवा. तू आम्हा प्रत्येकाला ह्या मॉर्निंगच्या समय तुझ्या चरणी तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुला उंचवण्यासाठी आणि तुला प्रेस करण्यासाठी तुझ्या चरणी घेतलेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. फर्स्ट ऑफ ऑल देवा माझ्याकडून झाल्या प्रत्येक चुकांची अपराधांची प्लीज तुम्हाला क्षमा कर देवा. तू फॉरगिव्ह कर देवा आणि तू वागून घे प्रभू. तू तसं करणारा देव आहेस देवा. तू केलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. देवा इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू टच केला आहेस देवा. आज प्रत्येकांशी तू बोलला आहेस. आम्ही या प्रेयर मध्ये विश्वासाने कबूल करतो देवा. जे या मंदिराकडे येत असताना त्या प्रत्येकाचे मार्ग तू ख्रिस्त येशूच्या नावात मोकळे केलेच आहेस. आभार मानते देवा. तसंच देवा तू ह्या स्तुती आराधनेमध्ये देवा मला विशेष करून चालवलंस आत्म्याने आणि खरेपणाने. तू आम्हाला तुझी स्तुती भक्ती करण्यास देवा भाग पाडलंस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते प्रभू. देवा इथून पुढे होणारं वचन, साक्ष प्रभू, भोजन देवा, दान पात्र त्या प्रत्येकामध्ये तू आहेस देवा. ते आमच्या नाही तर तुझ्या गौरवासाठी होते देवा आणि सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे पार पडू दे प्रभू. देवा आम्ही त्या प्याल्यामध्ये सहभागी होत असताना जर आमच्या मनात कोणाविषयी अक्षमा असेल तर आम्हाला त्या क्षणी ते आठवून देवा, ते टोचून तुझं वचन आठवून देवा आम्ही त्यांना क्षमा करावी अशी कृपा तू आमच्यावर कर देवा. तेव्हा तू आम्हाला लीन कर, तू आम्हाला नम्र कर प्रभू. आणि देवा आम्हाला तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी तू उपयोगी आहे देवा. आम्ही एक पात्र आहोत देवा, तू आमचा वापर कर प्रभू. आम्ही तुला खरंच मनापासून धन्यवाद देतो देवा. या सुंदरशा समय तू प्रत्येकाला तुझ्या चरणी घेतलंस देवा. ही मोठी आणि खूप अद्भुत सहभागिता आम्हाला तू दिली देवा. तुझं वचन सांगतं की बंधुजनांचं मिळणं किती मनोहर आहे देवा. खरंच तू आमच्यामध्ये आहेस आणि तू प्रत्येकाशी बोललास, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. तेव्हा इथून पुढच्या वेळ काळाबद्दल तुला धन्यवाद देते. सर्व काही तुझ्या हातात देते देवा. जे वचन आज तुझ्या सेवकाद्वारे आमच्यापर्यंत तू पोहोचवणार आहेस देवा. शब्द देवा तू त्यांना पुरव, मुख त्यांचा असू दे प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभू. आणि जे तुझी इच्छा आहे आज तुझ्या लेकरांपर्यंत पोहोचण्यास देवा, ते वचन देवा आज आम्ही घेत असताना आम्ही आमच्या रिअल लाईफ मध्ये ते अप्लाय करण्याची कृपा जाई आमच्यावर कर प्रभू. तू करणारा देव आहे देवा. इथून पुढचा वेळ काळ समय मी तुझ्या हातात देते देवा. सर्वाबद्दल तुझे आभार उपकार मानते. सर्व काही तुझ्या इच्छेवर सोपवती लहानशी नम्र विनंती धन्यता आणणारा प्रभू येशूच्या गोड आणि अतिप्रिय नावात केली म्हणून तू ऐकलीस पित्या. इथून पुढचा वेळ मी अंकलकडे देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल, कारण उत्तम अशी स्तुती आराधना आम्हाला करता आली आणि देवाचं गौरव आम्हाला करता आलं, त्याबद्दल आम्ही खरोखर देवाचे ऋणी आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड इज गुड All the time. and all the time. God is good. प्रेज द लॉर्ड.
सगळे आनंदी आहात. आज वर्षाचा पहिला रविवार आणि त्या रविवारी आम्हाला त्याच्या भक्तीला जाण्यासाठी मिळणं, त्याची स्तुती आराधना करणं आणि त्याचं वचन ऐकणं यासारखी अद्भुत आणि चांगली गोष्ट आमच्या जीवनामध्ये कोणतीच नाही असं मी म्हणतो. कारण कालपर्यंत किंवा आजपर्यंत बरेच लोक हे जग सोडून गेले असतात, पण धन्य म्हणत नाही, पण आम्हाला देवाची दयाकृपा आहे की आम्ही या ठिकाणी जिवंताच्या भूमीत त्याचं गौरव करण्यासाठी देव आम्हाला ही संधी देतो आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी एकत्र आहोत. प्रेज द लॉर्ड. यावेळेस मी सकाळी घरातनं निघत असताना विचार माझ्या एक मनामध्ये आला होता की आम्ही भारतात राहतो आणि भारतात राहत असताना भारताचं सैन्य भारताच्या सीमेवर या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्यासाठी ते तटस्थ आहेत. ते कधीच असं म्हणत नाही अमुक माणसाच्या म्हणजे माझ्या घराचं किंवा माझ्या जातीचं किंवा माझ्या माझ्या राष्ट्राचं, महाराष्ट्र असेल किंवा राजस्थान असं ज्या स्टेटमधनं येतात त्या स्टेटचं संरक्षण करण्यासाठी ते नाही, ते संपूर्ण देशाचं संरक्षण करण्यासाठी या भारतामध्ये नाही का, भारतातल्या त्या सीमेवर प्रत्येक सैनिक भारतातल्या प्रत्येक स्टेटच्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. तसाच आमचा देव ज्याला आम्ही परमेश्वर म्हणतो, त्या देवाने संपूर्ण जगावर प्रेम केलं. त्याने कधीच ख्रिस्ती लोकांसाठी नव्हे तर प्रत्येक योहान 3:16 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या, माझ्यासाठी, माझ्या शेजाऱ्यासाठी, माझ्या मित्रासाठी, प्रत्येकासाठी दिला. प्रेज द लॉर्ड. त्याच्या नजरेमध्ये तुम्ही आणि मी त्याचे लेकरं आहोत. त्याचप्रमाणे ज्यांचं अजून तारण झालेलं नाही ते देखील लोक त्याच्या नजरेमध्ये तुमच्या आणि माझ्यासारखे कोण आहेत? त्याचे लेकरं आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू की तो उत्तम ते करणार आहे. हेच तर तू पुढे बसत आहे. आम्हाला यावेळेस आम्ही जो विषय आज आम्ही मनन करणार आहोत त्यामध्ये आहे प्रभूची इच्छा. आज जो विषय आम्ही मनन करणार आहोत तो विषय आहे प्रभूची इच्छा. आत्ताच दिशाने तिच्या प्रार्थनेमध्ये तो शब्द वापरला की तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास तू आम्हाला सहाय्य कर. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. आमच्या प्रत्येकांची ती इच्छा आहे, पण आमची इच्छा आहे की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे राहावं, चालावं, वागावं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली तर देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे. आज आम्ही त्याच्या इच्छेकडं लक्ष देणार आहोत. आज त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज प्रभुवार म्हणजे आज प्रभुभोजन आहे, त्याविषयी देखील आम्ही थोडस मनन करणार आहोत. आणि म्हणून यावेळेस आम्ही त्याआधी तिकडे जात असताना आपण स्तोत्र 51 आणि 1 ते 13 ही वचनं आपण सर्व वाचणार आहोत. आणि मी तुमच्यासाठी पुढे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी पुढे वाचतो आणि नंतर तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता. स्तोत्र 51. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाने आपल्या पवित्र शास्त्र बरोबर आणले असतील या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी. आणि मला वाटतं की संकल्प तुम्ही केला असेल की मी ज्यावेळेस मंदिराला जाईल त्यावेळेस माझ्या बरोबर माझं पवित्र शास्त्र असेल. प्रेज द लॉर्ड. आणि दॅट्स व्हेरी गुड. ही चांगली गोष्ट आहे. आम्ही आमचं पवित्र शास्त्र घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया. आपण यावेळेस स्तोत्र 51 1 ते 13 हे वचन आपण वाचणार आहोत. हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून
मजवर कृपा कर. तो आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मज पुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमळ काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे. म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरीव. माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मज मधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझकडे वळतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. या स्तोत्र 51 मध्ये जर तुम्ही 1 पासून 13 पर्यंत वचन वाचलीत तर तुम्हाला या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणतोय, काय त्याची प्रार्थना आहे हे कळून येईल. एक तर देवाकडे तो आपल्या पापांची क्षमा मागतो आणि शुद्धतेसाठी देवाकडे प्रार्थना करतो. आणि त्यानंतर तो आपल्या शुद्धतेसाठी यासाठी प्रार्थना करतो की शेवटच्या भागामध्ये तुम्ही वाचलं तर जे अपराधी लोक आहेत, जे देवापासून दूर आहेत, जे अंधारात आहेत, जे जखडत आहेत, त्या लोकांना देवाचा मार्ग सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी तो या प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. ही त्याची प्रार्थना आहे देवाकडे. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करतो. आमची प्रार्थना ही इतरांच्या भल्यासाठी असावी. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा जे काही आम्ही आमच्या घरातल्या गोष्टी असोत, आमच्या जीवनातल्या गोष्टी असोत, आमच्या पर्सनल लाईफ मधल्या गोष्टी असोत, कोणतीही प्रार्थना दुसऱ्याची उन्नती करण्यासाठी असावी असं मला वाटतं. तुम्हाला भरभराट जर देवाने दिली असेल, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. पण देव तुम्हाला आणि मला भरभराट यासाठी देतो की आम्ही इतरांना साक्ष सांगावी आणि इतर लोक देवाकडं जो जिवंत परमेश्वर आहे त्याकडे वळावे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही प्रार्थना देवाकडे करत आहात, देवाचं गौरव त्यामध्ये आहे का हे कधीही तपासून पहा. जर तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे, तुमच्या मागणीच्या, आमच्या मागणीच्या द्वारे जर देवाचं गौरव आहे तर खरोखर ती प्रार्थना अगदी उत्तम आहे. ती प्रार्थना स्वार्थी प्रार्थना नाही. पण जेव्हा आम्ही आमच्यासाठी प्रार्थना करतो त्याच्यामध्ये देवाचं गौरव नसतं, ती गोष्ट आमच्यासाठी, स्वतःसाठी असते आणि त्याला म्हणतात स्वार्थ. म्हणून
असे बना. एक खूप सुंदर कवली मी ऐकली 2-3 दिवसापासून. तरी खूप सुंदर गाण्यामध्ये म्हटलं की असे बना की जी सवय आमची आहे ती ख्रिस्ताची सवय आहे असं म्हणायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जी मला सवय आहे ती ख्रिस्ताची सवय आहे. मी तारला गेलो त्यानंतर लागलेली सवय आहे. प्रेज द लॉर्ड. असे बना. माझी जुन्या जीवनातली सवय नाहीये. माझं जे जुनं जीवन आहे पापमय जीवन होतं त्या जीवनातली सवय नाही. तर मी आता जो नवीन झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. मी आता जो नवीन झालेलो आहे, मी आता जो मला तारण मिळालेलं आहे देवाच्या कृपेकडनं, ती सवय आहे. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतील तुम्ही किती चांगलं आणि किती व्यवस्थित बोलता, किती छान बोलता. तुम्हाला जेव्हा म्हणतील तर त्यांना आठवण करून द्या ही सवय मला देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात त्याला अशी सवय कशी, मध्येच काहीतरी बोलायची सवय, टोचून बोलायची सवय, एकमेकांचं पूर्णदान काढण्याची सवय. ही सवय आहे पापी स्वभावाची. ही सवय आहे एकमेकांना नावं ठेवण्याची. ही सवय आहे पापमय जीवनातली सवय आहे. आणि म्हणून तो कवरीकर खूप सुंदर म्हटला, असे बना की लोक म्हणले पाहिजेत की ही सवय, आम्ही आमची साक्ष दिली पाहिजे की ही सवय मला ख्रिस्ताकडून प्राप्त झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी आमच्यासाठी वधस्तंभावरनं रक्त सांडलं, फटके सहन केले. सहन करण्याची सवय. अहो तुम्ही किती सहन करता. ओ ही सवय मला ख्रिस्ताकडून मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कारण तो तुमचा आणि माझा तारण झाल्यानंतर आमचं जीवन हे, आम्हाला पापांची क्षमा मिळाल्यानंतर आमचं जीवन हे आमचं नाही. ज्याने तुम्हाला मला तारण दिलं, ज्याने तुम्हाला मला निवडलं, त्याच्या नावाने त्या जीवन आम्ही जगतो या पृथ्वीवर. आणि म्हणून प्रेषित पाऊल म्हणतो की मी वधस्तंभावर खेळलेला आहे, आता मी नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन अशा पद्धतीनं जगलं पाहिजे की जे आम्हाला आमच्या पापमय जीवनानंतर मिळालेलं जीवन आहे. आणि त्याला आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं ते जीवन आहे सार्वकालिक जीवन. आणि ते जीवन प्रियांनो पवित्र शास्त्र सांगते, मी सांगत नाही, ते जीवन आम्हाला मेल्यानंतर स्वर्गात मिळेल असं नाही. आज ते जीवन तुम्ही जगत आहात. तुम्ही, शास्त्र सांगतं, तुम्ही आज सार्वकालिक जीवनामध्ये जगत आहात. ज्या कोणी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्याच्या तारणाचा स्वीकार केलेला आहे, त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे मिळालेल्या पापाच्या क्षमेचा स्वीकार केलेला आहे, तो प्रत्येक व्यक्ती आज प्रत्येक क्षणी सार्वकालिक जीवनामध्ये जगत आहे. आणि म्हणून जर आम्ही ख्रिस्ताच्या दिलेल्या जीवनामध्ये जगत आहोत तर सवयी आमच्या ख्रिस्ताच्याच असल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो, मला धू माझा पाप मग काढ. प्रेज लॉर्ड. पहा त्याची अपेक्षा, त्याची प्रार्थना. का धू म्हणतो? कारण त्याला त्याच्या पापाची जाणीव आहे. त्या देवाविरुद्ध जे पाप केलं त्याची त्याला जाणीव होती. आणि म्हणून तो म्हणतो की मला धू. आणि त्याच्यात आणखीन एक त्याने शब्द ऍड केला. पहा, तो प्रार्थना करत असताना, आम्ही स्तोत्र करताच्या प्रार्थना कधी वाचत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी त्याने त्यात ऍड केलेल्या आहेत त्याचं कधीही लक्ष द्या. कधी ते शब्द तुम्ही त्याचं लक्ष देऊ शकता. कारण तिथे एक शब्द आहे, एजोबाने माझा पाप मग काढ. हालेलुया. एजोबाने, तो म्हणतो एजोबाने. त्यावेळेस हा स्तोत्र करता त्यावेळेस तो बोलतो, ज्या जुन्या करारामध्ये बोलतो हे लक्षात असू द्या. आणि जुन्या करारामध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर जुन्या करारामध्ये जेव्हा केव्हा ज्या ठिकाणी पापांची क्षमा करण्यासाठी ज्यावेळेस याजक ज्यावेळेस परमपवित्र स्थानामध्ये रक्त घेऊन जात होता त्यावेळेसची कृती जर पाहिली तर त्या ठिकाणी एजोब हे झाड, एजोब हे जे
वनस्पती आहे किंवा या झाडाचा पाला त्या रक्तामध्ये बुचकळून ते वेदीवर शिंपडले जायचं हे लक्षात असू द्या. देवाचा नियम होता. तुम्हाला जर वाचायचं असेल तर मी तुमच्यासाठी एक त्या ठिकाणी थोडीशी आपल्याला जाणीव असावी म्हणून मी तुमच्यासाठी वाचतो. जर तुम्हाला मिळालं असेल तर लेवीचं पुस्तक याचा 14वा अध्याय. लेवीचं पुस्तक याचा 14वा अध्याय 4 ते 7 जर तुमच्याकडे असेल तर वाचा. त्याने आज्ञा करावी की ज्या शुद्ध करावयाचे आहे त्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी शुद्ध करावयाची जी आज्ञा आहे त्याप्रमाणे 2 जिवंत शुद्ध पक्षी. पुढे गंधसरूचे लाकूड किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सर्व घेऊन यावे. ही सर्व एजोब शुद्ध करायचा असेल तर देवाचा नियम होता. त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या दिलेल्या आहेत. त्या शुद्ध करण्यासाठी एजोब हे वापरलं जायचं. प्रियांनो लक्षात असू द्या. त्यानंतर अजून एक मी हा जो रेफरन्स येतो तो गणनाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि 6वं वचन. मग याजकाने गंधसरूचे लाकूड एजोब व किरमिजी रंग हे घेऊन कालवड जळत असेल त्या अग्नीत टाकावी. एजोब त्या ठिकाणी आहे. आणि आता जे तुम्ही लेवीचं पुस्तक याचा 14वा लेवीचं पुस्तक वाचलं त्यातला एक शेवटचा रेफरन्स मी तुम्हाला देतो. तुम्ही घरी गेल्यानंतर त्याचा अभ्यास करा, पण तुम्हाला रेफरन्स साठी मी सांगतो. लेवीचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 49 त्या घराच्या शुद्धीकरणासाठी 2 पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब ही त्याने आणावी. ज्या ज्या ठिकाणी शुद्धीकरणाचा विषय आलेला आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी रक्त आलं आहे, ज्या प्राण्याचं पक्षाचं, त्या ठिकाणी एजोब आम्हाला पाहायला मिळतो. प्रेज द लॉर्ड. शुद्धीकरणाचं सगळ्यात महत्वाच्या नियमामधला हा भाग होता. आणि म्हणून स्तोत्रकर्ता प्रार्थना करत असताना म्हणतो, एजोबाने माझा पाप मळ काढ. हालेलुया. प्रार्थना करताना तो काय शब्द वापरतो आणि देवाकडे प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा देवाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी, ज्या वचन त्याने तुम्हाला मला दिलेली आहेत ती वचन जेव्हा आम्ही त्यामध्ये घेऊन प्रार्थना करतो, देव प्रार्थना ऐकतो. आम्हाला प्रत्येकाची प्रार्थना देव ऐकतो. पण जेव्हा आम्ही त्या प्रार्थनेमध्ये त्याच्या वचनाला घेऊन तेव्हा त्याचं वजन वाढतं. प्रेज द लॉर्ड. आणि आज तुमच्या माझ्यासाठी जो एजोब आहे, कारण एजोबाचं काम होतं. एजोब हा देवाने दिलेल्या नियमाप्रमाणे होता. रक्त सांडून त्यामध्ये त्या सर्व गोष्टी करून मग शुद्धतेसाठी केलं जात होतं. आज तुमच्या निवासाठी देवाने जो एजोब दिला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याद्वारे प्रेज द लॉर्ड. आणि त्याची इच्छा आम्ही आज पाहणार आहोत. त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस प्रार्थना करतो. आणि म्हणून आपण यावेळेस ज्या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत ते आहे लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 15 वचन. जर तुम्हाला मिळालं असेल तर वाचा. आणि मग आपण थोड्या वेळासाठी त्यातून काही गोष्टी पाहणार आहोत. तेव्हा तो त्यास म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलंडनाचे भोजन तुम्हाबरोबर करावयाची माझी फार उत्कृष्ट इच्छा होती. प्रेज द लॉर्ड. लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त आपली इच्छा सगळ्यांकडून समोर शिष्यांबरोबर शेअर करतो. येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या आधी काय म्हटला, नंतर वेळ झाली तेव्हा तो त्यास म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडनाचे भोजन तुम्हाबरोबर करावयाची माझी फार उत्कट इच्छा होती. उत्कट इच्छा
येशू ख्रिस्ताची ही होती की त्याच्या बरोबर असलेले त्याचे शिष्य त्याबरोबर त्यांनी वलांडण्याचं सण करावं. आणि वलांडण्याचा सण काय आहे आम्हाला जुन्या करारामध्ये पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी मिसर देशातून इस्रायल लोक सोडवण्यात आले होते मिस्रामधून, आणि मिस्रामधून सोडवत असताना मोशेला जी आज्ञा दिली होती ती आम्हाला पाहायला मिळते की ती जी आहे ते आहे वलांडण सण. वलांडण सणाचा आणि ती रीत आणि ती पद्धत आम्हाला जुन्या करारामध्ये वाचायला मिळते. या ठिकाणी आम्हाला नंतर आज जो प्रभुभोजन आहे आज त्याबद्दल ही आज जे आम्ही थोड्या वेळाने काही वेळानंतर आम्ही प्रभुभोजन घेणार आहोत ही कोणत्याही मनुष्याची, कुठल्या संस्थेची, कुठल्या देशाची लावून दिलेली पद्धत नाही. हे पहिल्यांदा लक्षात असू द्या. ही प्रभूने आमच्यासाठी लावून दिलेला मेज आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूने आमच्यासाठी लावून दिला आणि तो आम्हाला वाचायला मिळतो. लूक या ठिकाणी आम्ही वाचलं 22:15 मध्ये की त्याची इच्छा आहे. कुणाची इच्छा आहे? कुणाची इच्छा आहे? प्रभू भोजनाला आम्ही असावं ही त्याची इच्छा आहे. म्हणून आम्ही जस्ट चर्चला येतो, जस्ट प्रार्थना करतो, जस्ट आम्ही मध्यस्थी करतो, जस्ट आम्ही सर्व गोष्टी करतो, आध्यात्मिक गोष्टी करतो. जी काही गोष्टी त्या देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा नाही तुम्ही इथे यावं, माझी इच्छा तर आहेच, पण त्याच्या आधी कोणाची इच्छा आहे? मंडळी ही देवाने निवडलेली लोक आहेत. जरी आम्ही चर्चमध्ये आम्हाला वाटतं प्रत्येकाने यावं, पण लक्षात असू द्या आमच्या आधी देवाची इच्छा आहे की प्रत्येकाने मंदिराला यावं. म्हणून जेव्हा आम्ही जेव्हा चर्चला निघतो, आम्ही जेव्हा चर्चमध्ये येण्याचा घरात निश्चय करतो, प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्या मनाला, आपल्या जीवाला सांगा की प्रार्थनेला जाणं ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि याच लोक शुभवर्तमानामध्ये प्रभू भोजनाबद्दल आम्हाला वाचायला मिळतं की प्रभू भोजन ही लावून दिलेली विधी किंवा हा जो प्रभू भोजन ही विधी आहे ती आम्हाला देवाने लावून दिलेली आहे. त्याच्या नियमाप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे आहे. प्रेज द लॉर्ड. हा मंडळीसाठी एकत्र येण्यासाठी येशू ख्रिस्ताने या ठिकाणी उत्कट इच्छा प्रगट केली. कुणाबरोबर? शिष्यांबरोबर. आणि त्याच प्रभू भोजनाबद्दल, त्याच शिष्यामधील प्रेषित पाऊल आम्हाला आज त्या प्रभू भोजनाबद्दल काय सांगतो जर तुम्ही वाचलं 1 कोरिंथ याचा 11वा अध्याय. मी तुमच्यासाठी काही वचन वाचणार आहे, लक्षपूर्वक त्याकडे लक्ष देऊया. 1 कोरिंथ 11वा अध्याय आणि 11 पासून पुढे मी वाचतो तुमच्यासाठी. जे आम्ही प्रभू भोजनाच्या वेळेस पहिल्या रविवारी ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस वाचतो, ऐकतो आणि आम्ही प्रभू भोजन घेतो. शास्त्र काय सांगतं? प्रेषित पाऊल काय म्हणतो? 1 कोरिंथ 11:17 पासून पुढे. अशी आज्ञा दिली तरी तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते, म्हणून मी तुमची वाहवा करीत नाही. प्रेषित पाऊल त्या मंडळीशी बोलत असताना, करिंथ येथील मंडळीशी ज्यावेळेस तो बोलत असताना त्या मंडळीशी बोलतो की मी तुम्ही असं असताना, वरचा जर भाग वाचला असतो तुम्ही तर त्याच्यानंतर हा शास्त्र भाग या ठिकाणी 17 वचन सांगतं की अशी आज्ञा दिली तरी, कशी दिली? 16 वचन वाचलं तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळीतही नाही. थोडासा वरचा भाग तुम्हाला काही गोष्टी मंडळीमध्ये ज्या नकोत त्याबद्दल सांगितलेल्या आहेत.
आणि अशा आज्ञा तुम्हाला दिली असली तरी सुद्धा तो म्हणतो की तरी तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. आणि म्हणून मी तुमची वाहवा करत नाही. कारण वाहवा हा प्रेषित पाऊल का म्हणतो? कारण याच प्रेषित पावलाने याच मंडळीची वाहवा केली होती. जर तुम्ही दुसरं वचन वाचलं त्या ठिकाणी, तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करिता आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ धरून पाळिता म्हणून मी तुमची वाहवा करीतो. प्रेज लॉर्ड. दुसऱ्या वचनामध्ये प्रेषित पाऊल मंडळीची वाहवा करतो की तुम्ही खूप चांगले लोक आहात, तुम्ही खूप चांगल्या गोष्टी ऐकता आणि त्याप्रमाणे वागता, चालता, बोलता, आणि म्हणून मी तुमचं वाहवा करीतो. मी तुमची वाहवा करीतो. या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये प्रेषित पाऊल म्हटला की मी तुमच्या आणि 17व्या वचनामध्ये म्हणतो तुमची वाहवा करत नाही. तडकेफड प्रेषित पाऊल होता. जे मंडळीमध्ये नको, ज्या पद्धती नकोत, जर थोडस वरचं वाचलं तर लांब केसाबद्दलच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही थोडं घरी गेल्यानंतर वाचा, जे त्यांनी सांगितलं होतं की मंडळीसाठी जे योग्य आहे तेच करा, पण लोकांनी ऐकलं नाही आणि म्हणून तो म्हणतो की मी तुमची या बाबतीत वाहवा करणार नाही. प्रेज लॉर्ड. मंडळीमध्ये सेवकाचं काम हेच आहे. मंडळीमध्ये सेवकाचं काम हेच आहे की मंडळी ज्याप्रमाणे मिस्रातून मोशेला निवडलं, आज मंडळीसाठी परमेश्वर अनेक लोक मंडळीतून निवडतो. तो यासाठी की देवाचं गौरव करण्यासाठी, लोकांची वाहवा करण्यासाठी नाही, किंवा स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी नाही. आणि म्हणून का वाहवा करत नव्हता? कारण चुकीच्या गोष्टी या करिंथकाराच्या मंडळीमध्ये सुरू झाल्या होत्या की ज्या देवाच्या गौरवासाठी नाहीत. ज्या देवाच्या गौरवासाठी नाहीत त्या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही सुद्धा आम्हाला थांबायची परवानगी ख्रिस्त देत नाही. ज्या ख्रिस्ताचं गौरव, पुढे बसा, पुढे या, पुढे बसा. ज्या ख्रिस्ताचं गौरव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता आणि देवाचं गौरव करू शकता. ज्या ठिकाणी ख्रिस्ताचं गौरव नाही त्या ठिकाणी तुमचं माझं काम नाही. या ठिकाणी प्रेषित पाऊल स्पष्टपणे तडकेफड सांगतो की मी तुमची वाहवा करणार नाही. आणि नंतर तो पुढच्या भागामध्ये जात असताना तो म्हणतो प्रथम हे की तुमची मंडळी जमते तेव्हा तुम्हात फुटी असतात. तो म्हणतो करिंथकारांच्या मंडळीला की जेव्हा तुमची मंडळी जमते तेव्हा तुमच्या मंडळीमध्ये काय आहे? फुटी आहेत. असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. कारण तुम्हामध्ये जे पटलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. जे पटलेले आहेत पक्षभेद पाहिजे, कारण जे पटलेले आहेत ते देवासाठी सदैव स्टँड असतात. ते कधी हलत नाही. ते कुणाच्याही हाजी मध्ये नसतात. ते फक्त आणि फक्त पाळत काहीही म्हणो, मंडळी काहीही म्हणो, पण जे योग्य आहे ते सोडणार नाही. हे स्टँड, हे पक्षभेदाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. पुढे तो म्हणतो यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र मिळता तेव्हा प्रभू भोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करते वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्या पूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. तुम्हास खाव्यास काही प्रश्न या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतात. तुम्हास खाव्याला प्यायला घरे नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्याच्या जवळ काही नाही त्यांना लाजविता काय?
मी तुम्हास काय सांगू याविषयी मी तुम्हास तुमची वाहवा करीत नाही. जर तुमचं आणि माझं वागणं जर इतरांसाठी लाजवणारं असेल, इतरांना खाली दाखवणारं असेल, स्वतःची मोठी मिरवणारे असेल, या ठिकाणी प्रेषित पाऊल या करीत मंडळीला हीच गोष्ट सांगत आहे. प्रियांनो, अशा प्रकारच्या फुटी, अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या मंडळीमध्ये आहेत तर मी तुमची वाहवा करत नाही. पुढे तो म्हणतो मी तुमची वाहवा करीत नाही, कारण त्याला कारण आहे. कारण काय आहे या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की हे कारण आहे. तो जे कारण देत आहे ते या पद्धतीने देतोय, ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोबकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, ते हे आहे. आठवण करा, प्रभूची इच्छा आहे. आम्ही कुठे वाचलं? लूका वर्तमान 22 आणि त्या 22 आणि 15 मध्ये हा मेज जो सिद्ध केलेला आहे तुमच्या माझ्यासाठी, हा प्रभूची इच्छेने आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्याची इच्छा हीच आहे जी प्रेषिताने या करिंथकराच्या मंडळीमध्ये जो दोष दाखवला की तुमच्यामध्ये फुटी आहेत, तुम्ही लोकांना लाजवण्यासाठी गोष्टी करता का? स्पष्टपणे तडकेफड तो बोलतोय म्हणितल्या लोकांना. कारण करिंथकराच्या मंडळीमध्ये या गोष्टी होत होत्या. जर काही वचनामध्ये जर तुम्ही वाचल्यात घरी गेल्यानंतर तुम्हाला समजून येतील त्या. आणि म्हणून तो म्हणतो तुमची वाहवा मी करणार आहे, कारण प्रभूकडून जे मला मिळालं, प्रेज लॉर्ड, मंडळीकडून नाही, माझ्याकडून नाही, कुठल्या संस्थेकडून नाही, पण जे प्रभूकडनं मला मिळालं ते मी सांगतो. आणि ते काय होतं तर ख्रिस्ताने जो प्रभू भोजनाचा उत्तम असं आम्हाला एकत्र येण्याचा एक प्रसंग, एक या ठिकाणी त्या वलांडण सणाचा जो एकत्र येऊन भोजनाचा आपल्या शिष्यांबरोबर केला, तो विधी आम्हाला लावून दिला. तो यासाठी की तो म्हणतो की या ठिकाणी सांगितले हिशोबकार स्मरण करून ती मोडली. त्याने भाकर घेतली, प्रार्थना केली, ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या मध्ये सहभागी होतो तो भोजन घेत असताना. ज्या ख्रिस्ताने कुणाचाही दुजा भाव केला नाही, ज्या ख्रिस्ताने त्या वलांडण सणामध्ये जो त्याला धरून देणार होता तो देखील त्याच्या बरोबर होता. प्रेज लॉर्ड. तरी सुद्धा त्याला दोष लावला नाही. तो देखील त्याच्यामध्ये सहभागी होतो. त्याला माहिती होतं, तो इथं जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं तर तो तिथं स्पष्टपणे जरी सांगितलं त्याला कोण धरून देणार आहे, त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं, तरी सुद्धा त्या मेजातून, त्या एकत्र येण्यातून त्याला बाहेर घालवलं नाही. उठ पळून निघ, मला तू धरून देणारच नाही. जे प्रेम येशू ख्रिस्ताने योहान 3:16 मध्ये वाचतो आम्ही, त्या प्रत्येकासाठी आहे. आणि आम्ही ज्या ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी तो मेज सिद्ध केलेला आहे, ज्या भोजनाचा, ज्या त्याच्या शरीराचा, त्याच्या रक्ताचा आम्ही एकत्र येऊन, कारण आम्ही पुढे वाचलं तर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, माझ्या स्मरणार्थ हे करा. काय स्मरण करतो आम्ही? कोणत्या प्रकारचं स्मरण? आम्ही जे भोजनाचा विधी आम्ही त्यामध्ये सामायिक होत असताना कोणतं स्मरण करतो? की याच्यामुळे मला आशीर्वाद मिळेल, याच्यामुळे माझ्या राहिलेले कामं पुढे जातील. जी ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर प्रीती दाखवली
जे येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचं पवित्र सामर्थ्यशाली रक्त त्या वधस्तंभावरनं प्रत्येक पापी लोकांसाठी, ज्याच्यात तुम्ही सगळेजण आहोत, त्या प्रत्येकासाठी वाहिलं. जे त्याला फटके मारणारे होते, जे त्याची अवहेलना करणारे होते, जे त्याला अपमानित करणारे होते, त्या प्रत्येकासाठी तो ख्रिस्त ज्याने ज्याने रक्त सांडलं, ज्याने आपले शरीर त्या वधस्तंभावर दिलं. काही वेळानंतर आम्ही त्याच्या भोजनामध्ये सहभागी होणार आहोत. त्या प्रत्येक गोष्टी त्याने त्या ठिकाणी त्याच्या बरोबर केलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी देखील होत्या. आणि म्हणून तो म्हटला की हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. तो येशू ख्रिस्त, जो येशू ख्रिस्त पापांवर देखील योहान 3:16 प्रमाणे प्रेम करतो. जो येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्यावर देखील, जे तुमचं आणि माझं तारण झालं आहे, जे आम्ही ख्रिस्ताला मानतो, ते आम्ही प्रत्येक वेळेस चुकतो, प्रत्येक ठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी आमच्याकडनं घडतात, त्यावर देखील तो आमच्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. कृपा करून आपलं अंतःकरण कठीण करू नका, कारण कठीण अंतःकरणामध्ये काहीही घुसत नाही. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलंय, मांसमय हृदय मला. प्रेज गॉड. आता आम्ही स्तोत्र 51 मध्ये स्तोत्रकाराची प्रार्थना आम्ही ऐकली. मला शुद्ध कर, मला धू, माझा पापमळ काढ, मला येशूवाने धू. प्रेज द लॉर्ड. त्याची हीच फक्त प्रार्थना होती की माझा पापमळ निघून जा. ज्या ख्रिस्ताने आज तुमच्या आणि माझ्यासाठी हा मेज या वर्षाच्या पहिल्या रविवारी तुमच्या आणि माझ्यासाठी सिद्ध केला आहे, स्मरण करण्यासाठी. कोणतं स्मरण करावं? हे स्मरण आम्ही करावं की ख्रिस्ताने माझ्यासाठी सर्व काही दिलं, कोणतीच गोष्ट राखून ठेवली नाही. आम्ही मंडळीमध्ये राहत असताना, आमच्या कुटुंबामध्ये राहत असताना, आमच्या नातेवाईकांमध्ये राहत असताना, आमच्या मित्रांमध्ये राहत असताना, आम्ही आमच्या शेजाऱ्यांबरोबर आमच्या कामामध्ये ज्या ठिकाणी राहत असताना, आम्ही कोणत्या प्रकारच्या जीवनामध्ये जगत आहोत? ख्रिस्ताने दिलेल्या प्रीतीने का अजूनपर्यंत आम्ही जगाच्या रीतिरिवाजामध्ये राहू दे? कृपा करून जे ख्रिस्ताचं अंतःकरण, विशाल असं अंतःकरण आहे, त्या प्रकारचं अंतःकरण तुम्हाला मला त्याने दिलेलं आहे. कारण शास्त्र सांगतं त्याच्यासारखे बना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून म्हटलं की सवय त्याच्याकडनं आहे. प्रेज लॉर्ड. जो कोणी तुमच्याकडे येईल तो म्हणाल माझ्यासाठी प्रार्थना करा. हो, मी त्याच्याकडे जाऊन ना लगेच मी त्यासाठी प्रार्थना, मी त्याच्याकडे जातो, तो मी त्याला सांगतो माझा असा प्रॉब्लेम आहे, मला प्रार्थना कर. तो मनुष्य तुमच्याकडे येतो आणि आल्या तो तुम्हाला सांगतो की माझ्यासाठी प्रार्थना करायनंतर पुन्हा गेल्यानंतर म्हणत असेल कदाचित की त्यांनी चांगली सवय आहे, ते कधी आले की मला विचारतात की कसं आहे, काय का पाहिजे का, तुझ्यासाठी प्रार्थना करायची का? ही सवय खूप चांगली आहे. प्रेज लॉर्ड. ही सवय माझ्या प्रभूची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्या चांगल्या सवयी फक्त आणि फक्त ख्रिस्ताकडून तुम्हाला मला प्राप्त आहे. कारण त्याने या प्रीती भोजनामध्ये तुम्ही आज ज्या प्रभू भोजनामध्ये तुम्ही आज सहभागी होणार आहात, ते त्या वधस्तंभावरनं त्याने तुमच्याने माझ्यासाठी केलेलं आहे, संपूर्ण जगासाठी केलेलं आहे. म्हणून जेव्हा आम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी होऊ, त्याच्या स्मरणार्थ करा. कारण जर पुढे वाचलं आम्ही 25वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रेज लॉर्ड. जेव्हा केव्हा आम्ही या ठिकाणी येऊ प्रभू भोजनाच्या सहभागितेमध्ये, तेव्हा एकच स्मरण की माझ्या अपराधांसाठी येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मारला गेला.
प्रेज द लॉर्ड. त्याच्या रक्ताने मी शुद्ध झालो, त्याच्या रक्ताने मी स्वच्छ झालो, निर्मळ झालो. तो माझा एजोब आहे. हालेलुया. तो माझं पाप धुवून काढणारा आहे. तो माझ्या ठाई कोणत्याच प्रकारे किंचित देखील पाप माझ्यामध्ये राहणार नाही. कारण येशू ख्रिस्ताचं रक्त पवित्र आहे. येशू ख्रिस्ताचं नाव पवित्र आहे. येशू ख्रिस्त स्वतः पवित्र आहे, कारण तो स्त्री पुरुषापासून जन्मला नाही. कारण स्तोत्र 51 मध्ये आपण वाचलं की मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केला तेव्हाचा मी पापी आहे. तुम्ही आणि मी पापामध्ये जन्मलो आणि म्हणून आम्ही पापामध्येच मरतो जर पापामध्ये राहतो तर. पण ख्रिस्ताने, कारण तो स्त्री पुरुषापासून जन्मला नाही, तो देवापासून पवित्र आत्म्याच्या द्वारे या जगामध्ये मरियेच्या द्वारे या जगात आला आणि म्हणून त्याने मरणाला जिंकलं आणि मरणातनं पुन्हा तिसऱ्या दिवशी तो उठला आणि ज्या सार्वकालिक जीवनामध्ये त्याने तुम्हाला मला दिलं त्या जीवनामध्ये आम्ही जगतो. जरी आम्ही पापातून जन्म झाला तरी सुद्धा येशू ख्रिस्ताला स्वीकारणारी व्यक्ती पापामध्ये मरत नाही. प्रेज द लॉर्ड. इतकं प्रेम तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचं आहे आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की ते मरणाला, पवित्र शास्त्र सांगतं की ती अवस्था आहे झोपी गेलेली आहे, ते पुन्हा उठतील. प्रेज द लॉर्ड. कारण ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी ही गोष्ट केली. त्याची इच्छा आहे. आम्ही त्याच्या इच्छेवर या ठिकाणी मनन करत आहोत. प्रभू भोजन ख्रिस्ताने आम्हाला लावून दिलं, हे ते आम्ही घ्यावं ही त्याची इच्छा आहे आणि त्यानंतर त्याच्या स्मरणार्थ करावी म्हणून त्याची इच्छा आहे. पुढे आम्ही जात असताना या शेवटच्या 2-4 मिनिटांमध्ये आम्ही पुढे पाहतो. ही त्याची इच्छा असताना तो पुढं पहा. आता जो प्रेषित पाऊल पहिल्या वचनामध्ये ज्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं की त्या मंडळीला तो म्हणतो की मी तुमची वाहवा करणार नाही, कारण तुमच्यामध्ये अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून ज्या भोजन आम्ही घेत असताना त्याच प्रेषित पाऊलाने आम्हाला काही गोष्टी आणखीन जाग करण्यासाठी सांगितल्या. मी तुमच्यासाठी वाचतो 27 पाऊल. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. कारण त्या प्रभूच्या शरीराचं मोल काय आहे ते प्रेषित पावलाला ठाऊक होतं. त्याने आपला देह, आपला रक्त त्या वधस्तंभावरनं, आपलं रक्त वाहू दिला, त्या वधस्तंभावरनं आपला देह दिला, आपलं शरीर तुमच्या माझ्यासाठी दिलं. जे लूकच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलं, ज्या शिष्यांबरोबर तो आपल्या शरीराच्या बाबतीत आणि आपल्या त्या पुढे जाऊन त्या वधस्तंभावर जे काही तो करत होता त्या सर्व गोष्टींचं आकलन त्यांना ते माहिती करून देत असताना प्रेषित पाऊला ज्याने ते प्रभू भोजन जे वलांडण्याचा सणाच्या दिवशी जे भोजन येशू ख्रिस्ता बरोबर केलं, तो तुम्हाला आणि मला या गोष्टी आठवण करून देत आहे की जर आम्ही अयोग्यरीत्या जर ते घेतलं तर आम्ही त्या बाबतीत दोषी ठरू. कारण त्याच्या शरीराचं मोल, त्याच्या रक्ताचं मोल प्रेषिताला ठाऊक होतं, प्रेषित पाऊलाला ठाऊक होतं. आणि म्हणून तो पुढे आम्हाला आणखीन आठवण करून देतो, यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे, त्या प्याल्यातून प्यावे. जेव्हा केव्हा आम्हाला प्रभू भोजन घ्यायच्या आधी जे 2-3 सेकंद दिले जातात ते यासाठी आम्ही आमचं परीक्षण करावं. कोणतं परीक्षण करावं? माझ्या अंतःकरणात कोणाविषयी अक्षमा आहे का? मी कोणाला दोष लावलेला आहे का? कारण शास्त्र आम्हाला सांगतं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचतो की प्रथम तू आपल्या भावाशी जाऊन समेट कर. परमेश्वर पण सगळ्यात जास्त
प्राधान्य त्या ठिकाणी कोणाला देतो? पहिलं त्याच्याशी समेट कर. तुझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या भावासाठी जे आम्ही उत्पत्तीमध्ये वाचतो ते सुला कर आणि मग माझ्याकडे. आम्ही जेव्हा प्रभू भोजन नुसतंच प्रभू भोजनाच्या संदर्भामध्ये नाही, जसं आम्ही प्रभू भोजन घेतो त्यावेळेस सुद्धा आणि जेव्हा केव्हा आम्ही प्रार्थना करतो, आमची अशी इच्छा आहे की देवाने आमची प्रार्थना ऐकावी, तर प्रियांनो आपलं पहिल्यांदा 2 सेकंदासाठी परीक्षण करा. जर माझ्यामध्ये जर काही अक्षमा आहे, पाप आहे, देवाकडे कबूल करू. जेव्हा आम्ही त्याच्याकडे जातो त्यावेळेस देव ती प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. जर आम्ही ती गोष्ट करत नाही तर फक्त आम्ही वायफळ बडबड करत आहोत, एक सवय. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय, याच तो मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. ही आम्हाला सूचना आहे, ही आमच्यासाठी अलर्ट करणारी गोष्ट आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा आम्ही प्रभोजन घेतो, तेव्हा आमचं स्वतःचं परीक्षण करावं, देवाकडे क्षमा मागावी आणि मग त्यात आम्ही सहभागी व्हावं. नाहीतर आमच्यावर दंड येऊ नये म्हणून ह्या गोष्टी आहेत. कारण देव आम्हाला ही संधी देत आहे. कारण देवाची इच्छा आहे की आमचं उत्तम भलं व्हावं. देवाची इच्छा आहे की सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या त्याने आमच्यासाठी सिद्ध केल्यात त्यामध्ये आम्ही असावं. पण कशामध्ये? देवाच्या चौकटीमध्ये. Praise the Lord. आणि म्हणून तो पुढे म्हणतो की यामुळे जर दंड ओढवला, यामुळे तो म्हणतो या ठिकाणी यामुळे हे शब्द वापरून तो जोडतो. यामुळे का? कोणत्या गोष्टीमुळे? आम्ही आमचं परीक्षण केलं नाही. जे प्रेषित पाऊल पहिल्यांदा दोष लावतोय मंडळीला, त्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही, आम्ही त्याकडं सुधारणूक केली नाही. आणि म्हणून तो म्हणतो यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहे आणि बरेच निजलेले आहे. 3 गोष्टी या ठिकाणी आम्हाला प्रेषित पाऊल आठवण करून देतो. तो म्हणतो की बरेच जण दुर्बळ आहेत, ज्याच्यामध्ये बळ नाही, अशक्त आहेत. कोणत्या गोष्टींमध्ये? आम्ही म्हणू आम्ही कुठं अशक्त आहे? आध्यात्मिक गोष्टींमध्ये, ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यामध्ये आम्ही दुर्बळ आहोत. कारण आमच्यावर दंड आहे. आमची इच्छा आहे आम्ही सगळं करावं, पण जाऊ शकत नाही कारण आम्ही मनाने दुर्बळ आहोत. कारण आम्ही अजून जगामध्ये जगत आहोत. अजून आम्ही त्या जगाच्या प्रत्येक आमच्या गोष्टींना प्राधान्य देत आहोत. ती दुर्बळता आहे. देवाच्या सेवा कार्यामध्ये आम्ही सहभागी न होणं ही आमची आध्यात्मिक दुर्बलता आहे. प्रार्थनेला न जाणं, चर्चला न जाणं ही आमची आध्यात्मिक दुर्बलता आहे. त्याचं कारण आहे की आम्ही आमचं आत्मपरीक्षण करत नाही. अजूनपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये अनेक जणांसाठी अक्षमा आहे. अजूनपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये अनेक जणांसाठी दोष आहे. याकडे आमचं लक्ष नाही, म्हणून आम्ही दुर्बळ आहोत. पुढे म्हटलंय अजून एक, आजारी आहेत. तो आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा आजार. तो कशामुळे आहे? कारण आमच्या आमचं अंतःकरण असाध्य अशा रोगाने, तो शास्त्र सांगतं, ग्रासलेलं आहे. आणि म्हणून हा दंड आहे. आम्ही आमची परीक्षा करत नाही. आम्ही कुठं चुकतो, आम्ही कुणाबद्दल काय करतो, किंवा आम्ही कसं देवाच्या वचनांकडे लक्ष देत नाही, ही आमची आजारपणाची लक्षणं आहेत, ज्यामुळे आम्ही दंडामध्ये जगत आहोत. आम्ही आमचं आत्मपरीक्षण करत नाही. मी म्हणतो, मला वाटतं तेच बरोबर. प्रियांनो, म्हणून स्तोत्रकर्त्यामध्ये अनेक ठिकाणी देवाचे सेवक स्वतःला देवासमोर नम्र आणि लीन करतात आणि म्हणतात की
मला नम्र बनव, लीन बनव. आणि पुढची गोष्ट आम्हाला वाचायला मिळते की तो म्हणतो दुर्बळ, आजारी आणि बरेच निजलेले आहेत, काहीच माहित नाही. झोपलेल्या माणसाला काय कळतं माझ्या बाजूला काय झालंय? झोपलेल्या माणसाच्या शेजारी सोन्याचं ताट आणून ठेवा, त्याच्यामध्ये चांगले भरपूर चांगले पाची पकवानं आणून ठेवा. काय झाले? जेवण जरा वेगळं असल्यामुळे पाची पकवान शब्द हा विसरून गेला. पाची पकवानं आणून ठेवा, पण झोपलेल्या माणसाला काही कळणार नाही, त्याला काहीच कळत नाही काय चाललंय, एकदम गाढ. मी फक्त एक उदाहरण देतो. मी एका अशा फंक्शन मध्ये तो माणूस तो डीजे इतका मोठा लावला होता, इतका मोठा डीजे होता, पण 17-18 ते भाग होते आणि इतका मोठा आवाज होता, त्या डीजेला चिटकून एक माणूस झोपला होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिजे, मी ऐकत नाही, मी माझ्या डोळ्यांनी, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस कामाला होते त्याची गोष्ट सांगतो. तो चिटकून झोपला होता, मी त्याला पाहत होतो, अजिबात त्याची झोप हालत नव्हती. तो किती त्रासला होता, कंटाळा होता, काम करून करून माहित नाही, पण तो गाढ झोपला होता. इतका मोठा डीजेचा आवाज होता. काहीच नाही. मला सांगायचा उद्देश आहे, झोपलेल्या माणसाला काही कळत नाही माझ्या बरोबर काय चाललंय, काय करतात काय नाही. आम्ही जर आमच्या जीवनात अजूनपर्यंत जर काय चाललंय हेच कळत नाही, माझ्या जीवनात असं का होतंय, का असं चाललंय माझ्या जीवनात, हे जर तुम्ही आणि मी शोधत नाही, तर आज तुम्ही आम्ही झोपलेल्या अवस्थेत आहोत. आणि तेच झोपलेली अवस्था जी ती जागी करून देण्यासाठी आहे, ते आहे देवाचं वचन. हे आहे देवाचं वचन. आणि मग पवित्र शास्त्र सांगतो, अरे निद्रिसा जागा हो. आणि याकडे जर तुम्ही आम्ही फक्त ऐकून दुर्लक्ष करत असेल, तर तुम्हाला ते झोपेचं सोंग आहे. आणि झोपेचं सोंग करणाऱ्या माणसाला कधीही उठवता येत नाही. हा दोष प्रेषित पाऊल या ठिकाणी लावत आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे, त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. प्रभू किती चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम God is good. का मी आज सांगतो हे तुम्हाला, कारण पुढचं जे वचन आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं, प्रभूकडून शिक्षा होत आहे यासाठी की जगाबरोबर आपल्याला दंड होऊ नये. ही आहे देवाची प्रीती, ही देवाची इच्छा आहे. जगाबरोबर जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जे चालणार त्या जगाबरोबर ज्यावेळेस न्याय निवाडा होईल, त्यावेळेस जगाबरोबर जो दंड आहे तो महाभयंकर दंड आहे. प्रियांनो, लक्षात असू द्या. पण प्रभूची इच्छा आहे की आम्हाला त्या दंडात जाऊ नये, म्हणून तो तुम्हाला मला आज आम्ही सुधारावे, आम्ही आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून शिक्षा करतो. जर आम्ही त्या वेळेत देवाच्या इच्छेप्रमाणे जर आम्ही त्याच्या वचनाकडं, त्याच्या आज्ञेकडं, तो बोलत असलेल्या वचनाकडे आम्ही जर लक्ष दिलं, तर आम्हाला दंड होणार नाही. आणि म्हणूनच तो मेच तुमच्या आणि माझ्यासाठी सिद्ध आहे. ज्या प्रेषिताने, प्रेषित पाऊल या प्रभुभोजनाचा जे प्रभुभोजन आमच्यासाठी सिद्ध आहे आज या ठिकाणी आम्हाला पाहायला त्या मंडळीला दोष लावला. कारण त्या मंडळीमध्ये एकमेकांमध्ये फूट होती, अवज्ञा होती. ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे ते वागत नव्हते. आणि म्हणून तो म्हणतो, मी तुमची वाहवा करणार नाही, कारण जे प्रभूने मला दिले ते मी तुमच्यासाठी सांगतो. आज यावेळेस तुमच्यासाठी जो प्रभू भोजन सिद्ध आहे. प्रियांनो, या आम्ही आमचे नेत्र 2 मिनिटासाठी 2 सेकंडसाठी बंद करणार आहोत. ज्या प्रभू भोजनामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, आपल्या अंतःकरणामध्ये जर काही अक्षमा असेल, आपल्या अंतःकरणामध्ये काही दोष इतरांबद्दल असेल,
जर देव आज तुम्हाला आणि मला दाखवून देत असेल तर त्याच क्षणामध्ये प्रभूकडे क्षमा मागा. आणि जर ती व्यक्ती तुम्हाला भेटली तर स्पष्टपणे त्याला क्षमा मागा. कारण देव तुमचा आणि माझा आशीर्वाद देणार आहे. कारण देव तुम्हाला मला या गोष्टींवर आम्हाला जगाबरोबर दंड नाही. कृपा करू. यस, आम्ही आपले नेत्र बंद असतो आणि देवाकडे प्रार्थना करू, देवाकडे कृपा माग. प्रभू मला सहाय्य कर, मला शक्ती दे, मला शक्ती दे. मी क्षमा त्या व्यक्तीची मागण्यासाठी, मी त्याला अंत करून मला माझ्यातला मीपणा काढ, माझ्यातला कठीणपणा काढ. मला मांसमय अंतकरण दे. ज्याप्रमाणे स्तोत्रामध्ये 51 मध्ये आम्ही वाचलं की ज्या स्तोत्रकर्त्याने देवाकडे जी अपेक्षा केली तो स्पष्टपणे म्हटला, माझा पापळ धू, यजमाने माझा पापळ काढ. हो प्रभू तुला तशीच आम्ही आज यावेळेस देवाकडे प्रार्थना करतो की मला क्षमा मागण्यासाठी धैर्य दे, शक्ती दे. ज्या कोणाकडे मी क्षमा मागायला जाईल किंवा जो तू दाखवशील प्रभू त्याचा विचार मी करणार नाही, केवळ मी तुझ्याकडे पाहतो आणि तू मला क्षमा करणार आहे. हो प्रेज गॉड, हालेलुया. कारण प्रियांनो, आम्ही जेव्हा आमच्या अंतःकरणातलं दोष, पाप, सर्व काही क्षमा आम्ही ज्या भावाकडे किंवा अनेक ज्या आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या लोकांकडे मागू, त्यावेळेस ख्रिस्त तुमचा आणि माझा स्वीकार करणारा देव आहे. हालेलुया, थँक्यू. उत्तम असा मेज आज तुमच्या मनासाठी आहे. ज्या मेजामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत त्या मेजामध्ये प्रभूची इच्छा होती की त्यामध्ये सहभागी व्हावं. आज त्याच्या वचनाप्रमाणे, त्याचं वचन आहे की ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघं किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. आजच्या मेजामध्ये देखील तो तुमच्या आणि माझ्या बरोबर सहभागी आहे. ज्याप्रमाणे आपल्या शिष्यांबरोबर त्याने मला घेतलं, सणाचे भोजन घेतलं, त्याप्रमाणे सुद्धा तो आज या भोजनामध्ये तुमच्या आणि माझ्या बरोबर सहभागी आहे. तो तुमच्या आणि माझ्याकडे पाहत आहे की जे शरीर त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं, जे रक्त त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वाहलं, त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. आणि तो म्हणतो की माझ्या स्मरणात हे करा. Jesus, thank you, Lord. Yes, Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you. हे आमच्या सगळ्याधीश प्रभू, आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज मंडळी म्हणून तुझ्याकडं आम्ही आमच्या पापांची, अपराधांची तुझ्या क्षमा मागतो. तुझ्या मेजामध्ये सहभागी होत असताना प्रभू येशू, तू आम्हाला चालव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला चालव. पवित्र आत्म्या, तू आमचा पुढारी आहेस, तू आम्हाला चालवणार आहेस, तू आम्हाला सहकार्य करणारा आहेस. आणि म्हणून मागतो की पवित्र आत्म्या आम्हाला टोचणी दे, आम्हाला कळू दे की प्रभू आम्ही विचार करावा, आम्ही झोपेत राहू नये. तर प्रभू जे वचन आज तू आमच्याकडे दिलेलं आहेस त्याद्वारे आज आम्ही जाग व्हावं आणि प्रभू तुझ्या दिलेल्या शिक्षणाप्रमाणे चालावं, अशी कृपा तू आमच्यावर. थँक्यू जीसस, थँक्यू. हे पवित्र देवा, आज यावेळेस प्रत्येक जण या प्रभू भोजनामध्ये सहभागी होत असताना प्रत्येकांच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर आणि त्याद्वारे आम्ही तुझं स्मरण करून एकत्र येऊन ते भोजन घ्यावं, अशी कृपा तू आम्हाला. सर्व सन्मान तुला देते प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. यस, आपण या वचनातनं, याच अध्यायातनं वाचणार आहोत आणि प्रत्येक जण ते प्याला आणि ती भाकर घेण्यासाठी आपण यावेळेस सिद्ध होणार आहोत. मी यावेळेस विनंती करतो